श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वांना दंडवत प्रणाम। श्रीकृष्ण मंदिर लसनापूर द्वारा आयोजित ब्रह्मविद्या व्याख्यानमाला परमपूजनीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय आदरणीय आमचे मार्गदर्शक काटपूर निवासी श्री मोठे बाबा यांच्या मार्गदर्शनामध्ये या आपल्या श्रीकृष्ण मंदिर येथे सोमवार 24 मार्च ते 31 मार्च असा ज्ञानसत्राचा योग आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बाबांच्या विंदार मुखातून प्राप्त झालेला आहे। बाबांचा मला फोन आला की सर तुम्ही आवर्जून या कार्यक्रमासाठी या आणि काही बोला। खरं तर काय आहे की आम्ही प्रापंचिक लोक आहो, बाबांना म्हटलं तेव्हा कसं बोलावं, साधू संतांसमोर बोलताना जरा अडचण निर्माण होते। तरी बाबांचा लोभ आहे, प्रत्येक वेळेस बाबा मला अमरावतीचा कार्यक्रम असो काटपूरचा कार्यक्रम असो तर बाबा सातत्यानं बोलावतात। बाबांचा स्नेह प्रेम जिव्हाळा आमच्याविषयी आहे। बाबा सांगताना एक विसरले की आखदवाड्याचं जे मंदिर आहे आमच्या शिरदगाव वडला लागून, त्या मंदिराची निर्मिती बाबांनीच केली। ते त्यांनी सांगितलं नाही पूर्ण। नंतरच्या काळामध्ये आम्ही काही लोक त्यांच्याशी नंतर जुळलो आणि आजही आम्ही आखदवाड्याची काही मोजकी घरं आहेत आपली उपदेशी घरं, तर त्या बाबांच्याच मार्गदर्शनात आम्ही तिथलं काही व्यवस्थापन जसं शक्य आहे त्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। बाबांची एक तळमळ आहे की सातत्यानं ग्रामीण भागामध्ये पोथ्या झाल्या पाहिजेत, त्या पोथीच्या माध्यमातून ज्ञानसत्राचा लाभ नामधारक असेल तर त्याला मिळतो, वास्तविक असेल त्याला मिळतो, प्रापंचिक लोकांना तो मिळतो। या सगळ्या दृष्टीनं आज येथे उपस्थित देखील आहेत ईश्वराधिष्ठित श्री प्रकाशमुनीजी मराठे पूर्वाश्रमीचे बोदडे सर आणि सर कीर्तनकार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ आपल्याला या ठिकाणी होणार आहे। लसनापूरच्या सगळ्या मंडळींनी, कृष्णापूर असेल साऊर असेल, ही सगळी जी गावं आहेत ही भाव असणारी गावं आहेत। इथल्या वासनिकांचा नामधारकांचा भाव आहे। लसनापूर असेल, साऊर असेल, कृष्णापूर असेल। 2 वर्षाच्या आधी माझं एक व्याख्यान NSSचा कॅम्प होता आशेगावच्या महाविद्यालयाचा, आमचे मित्र बच्चूभाऊ पूर्वे यांच्या कॉलेजचा, त्या निमित्तानं मी कृष्णापूरला जाण्याचा योग आला। या मंदिरात येण्याचा काही योग नाही आला, परंतु कृष्णापूरवरून इकडे येत असताना मला हे मंदिर दिसलं। संध्याकाळची वेळ होती, काही सद्भक्त मंडळी गावातली बाया मंडळी प्रामुख्याने होती, तर तिथे आरती चालू होती म्हणून मी एक 5 मिनिटं या मंदिरामध्ये थांबलो आणि ही दुसऱ्यांदा येण्याचा माझा प्रसंग या निमित्ताने होतोय। या व्याख्यानमालेच्या निमित्ताने उपस्थित सगळ्या भिक्षुक मंडळी, तपस्विनी आया आणि इथला सगळा उपदेशी वर्ग, अच्युत गोत्रीय वर्ग आणि बाबांच्या अध्यक्षतेमध्ये वडनेरा निवासी मोठे बाबा येणार आहेत, परंतु त्यांचे अध्यक्षस्थान आदरणीय काटसूरच्या मोठे बाबांनी सध्या ग्रहण केलेलं आहे। तर या बाबांच्या आपल्या मार्गदर्शनात ही सभा आपण पुढे नेऊ। खरं तर रुद्रपूर वर्णनकार नारोबास बहाडिये त्यांच्या ग्रंथामध्ये असं लिहिलं त्यांनी 13व्या
शतकातला हा ग्रंथ आहे। ऐसा मी जात्यांदू अंधस्तू वरी भवरोगी ग्रहस्तू तया मदतो वांग महापंतू केविटा। नारोबाज बहाडिये यांनी रिद्धपूरचं वर्णन करताना म्हटलं की हा आमचा महानुभाव पंथ महान असा साहित्य परंपरा असलेला पंथ आहे। शब्दरूप परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला दिलेला आहे। आज आपण सगळेच प्रापंचिक लोक, फार कमी लोक आहेत तिथे, तपस्वी आया आहेत, काही साधू संत आहेत, परंतु या सभेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रपंचात असणारे तुमच्या माझ्यासारख्या लोकांची संख्या जास्त आहे आणि महिला मंडळींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। महिला खऱ्या अर्थानं धर्माला कशा पद्धतीनं धरून ठेवत असतात, यद धारयते तद धर्म, अशा प्रकारची धर्माची व्याख्या आपल्या शास्त्रकारांनी केलेली आहे। जो धारण करतो आणि त्या धारणेच्या नुसार यथायोग्य पद्धतीने जी काही परंपरा चालती आहे, यद धारयते तद धर्म, अशा पद्धतीची व्याख्या आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या शास्त्रामध्ये येते आणि आपल्या विद्वान पंडितांनी ती सगळी परंपरा नागदेवाचार्यांच्या काळापासून इथे आलेली आहे। प्रपंचामध्ये आपण राहतो, प्रपंचामध्ये करतो, लेकरं बाळं असतात, सुना असतात, मुलं असतात, नातूपंतू असतात, शेतीचे कामं असतात, परंतु आपला देव आपण कधीही सोडायला नको, या पद्धतीची भूमिका प्रापंचिक माणसानं घेतली पाहिजे। प्रपंचात राहून प्रपंच आपल्याला सांभाळावा लागतो। 2 डगरीवरचं काम असते आणि 2 डगरीवरचं काम सांभाळत असताना याही डगरीवर आपला पाय व्यवस्थित पक्का रोवला पाहिजे। प्रपंच व्यवस्थित सांभाळायचा आहे आणि प्रपंच जर व्यवस्थित सांभाळला नाही तर मोठी पंचायत होते। आमच्या भटोबासांची, नागदेवाचार्यांची, जे महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य होते, त्यांची देखील अशीच पंचायत झाली। ते स्वामींच्या अगदी प्रेमातच पडले। भटोबासांची आणि त्यांची भेट झाली आणि तेव्हा त्याच्यामध्ये स्वामींचं सन्निधान त्यांना हवंसं वाटू लागलं, स्वामींना सोडून जावंसं वाटू लागलं नाही। तेव्हा आमच्या भटोबासांची बायको गंगाईसा ही भांडण्यासाठी स्वामींजवळ आली आणि स्वामी भटोबासाहेब, म्हणजे हे खास प्रपंचातल्या लोकांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे, तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी, की आपण प्रपंचाची विल्हेवाट देखील व्यवस्थित लावली पाहिजे आणि परमेश्वराकडे आपला वेळ आपण दिला पाहिजे। वैभव मुनी दादासारखे फार कमी भाग्यवंत आहे। बाबांनी सांगितलं इथे की वैभव मुनींचं कसं या पंथामध्ये आगमन झालं। वैभव मुनी दादासारखे कमी भाग्यवंत असतात तर जे बालपणातच दीक्षित, बालपणापासूनच मार्गाच्या परंपरेमध्ये येतात। बाबांनी त्यांना घडवून वळून मोठं केलं, परंतु सगळ्यांच्या भाग्यात हे भाग्य येत नाही, सगळ्यांच्या नशिबात तसं भाग्य नसते, अधिकाराचाही भाग असतो। तेव्हा आपल्या या सगळ्या दृष्टीनं प्रपंचात राहून आपला धर्म आपण सांभाळला पाहिजे। असं नाही आहे की लगेच आपण दीक्षा घेतली पाहिजे आणि पुढे गेलो पाहिजे। धर्म आपण डोळसपणे करण्याची गरज आहे। स्वामीनं त्या काळामध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात प्रचंड लढा दिला। वैदिक परंपरेतून येणारी प्रचंड कर्मकांड होती, अंधश्रद्धा होत्या आणि अनिष्ट रूढी परंपरा होत्या, त्या सगळ्यांना नाकारून लोकांचं मार्गदर्शन केलं। त्या काळातलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे चालतं बोलतं विद्यापीठ होतं। त्यावेळेस काही शाळा नव्हत्या। मोठे राजे महाराजे असतील त्यावेळेस त्यांच्या पंतोजीच्या शाळा राहत असत। तेव्हा पेशव्याच्या काळापर्यंत त्या शाळा चालत आल्या। नंतरच्या काळामध्ये कुठेही बहुजन समाजाच्या वर्गाला मार्गदर्शनाचं काहीही अशा प्रकारचं त्या यादवांच्या कालखंडामध्ये काही सोयीसुतूकच नव्हतं। आणि सगळ्यात जर पिळवणुकीचा वर्ग जर कोणता असेल तर चातुर्वर्ग चिंतामणी जो हेमाद्री पंडित होता त्याने जो ग्रंथ लिहिला त्याच्या माध्यमातून स्त्रियांकरिता खूप उपास तापास व्रत वैकल्य याचं स्तोम त्या काळामध्ये माजलेलं होतं। पण अशा काळात आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं काम सुरू झालं आणि इथल्या जनसमूहाकडे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पाहिल्यावरती स्वामींच्या श्रीमुखातून एक वाक्य निघालं, हा उगा जणू ठकला ठेला असे, याचे ठक फेडीचा कवड नसे, तू ठकला ऐसे कुणी न पिसे।
हा सगळा जनसमुदाय जो आहे हा कर्मकांडामध्ये अंधश्रद्धेमध्ये फसलेला आहे आणि कोणीही यांना मार्गदर्शन करायला तयार नाही। अशा वेळेस आमच्या स्वामींचं अवतरण या ठिकाणी होतं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे काम सुरू केलं, नंतर भटोबास त्यांना मिळाले आणि मी प्रपंचातल्या लोकांची गोष्ट मी मग सांगत होतो की प्रपंच करावा नेटका। आमच्या साधू संतांनी म्हटलेलं आहे की प्रपंच आपला नेटका आपण केला पाहिजे। तेव्हा भटोबासांनी प्रपंच नेटका केला नाही आणि भटोबा स्वामींकडे आले तेव्हा ही गंगाईसा भांडायला आली। खाण्यापिण्याची काही घरी सोय नव्हती, घर नव्हतं राहायला, काही नव्हतं, मुलं बाळं आहेत घरी, परंतु भटोबास ते सगळे सोडून स्वामींच्याकडे आलेले आहेत आणि आल्यावरती गंगाईसा भांडते स्वामींच्या समोर आणि भटोबासांना म्हणते जळो जळो ऐसिया पुरुषाचे जियाले, जियाच्या स्त्रीला अन्न नाही घर नाही, काय कामाचं आहे? जळो जळो ऐसिया पुरुषाचे जियाले, ते अजूनही का जितात? अरे तुमच्यासारखे पुरुष घरातून तुम्ही इकडे आले, आमची विल्हेवाट तुम्ही व्यवस्थित लावली नाही, तुम्ही मरत का नाही? का जगता तुम्ही? अशा प्रकारचे विवेकजनक एक प्रकारचं विधान त्या गंगाईसाच्या भटोबासांच्या पत्नीच्या मुखातून येतं आणि स्वामी तेव्हा त्या गंगाईसाला सांगतात की बाई तू इतकं तुझा संताप समजण्यासारखा आहे, पण तू उगाच इतका शिव्याशाप का देते? आणि त्याची सगळी परंपरा त्या कुटुंबाची व्यवस्था लावून देण्यासाठीची व्यवस्था स्वामींनी केली। भटोबासांना गावात वापस पाठवलं, परत पाठवलं आणि सगळी व्यवस्था केली। इडरी असा उल्लेख त्या स्मृतीमध्ये येतो, म्हणजे कौलाचं घर त्या काळामध्ये भटोबासांनी बांधून दिलं, शेतीवाडीची पोटापाण्याची व्यवस्था त्या सगळ्या कुटुंबाची केली आणि मग इकडे दैवरहाटीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीकडे त्यांचं नंतरच्या काळामध्ये अनुसरण झालेलं आपल्याला दिसते। सांगायचा अर्थ असा की आपल्याला मुलाबाळांचं शिक्षणही करायचं असते, आपल्याला नातवालाही वागवायचं असते, आपल्याला आपल्या शेती असेल, जमीन जुमला असेल त्याचीही विल्हेवाट लावायची असते। पोटापाण्याचा प्रश्न असतो प्रापंचिक माणसाचा आणि प्रापंचिक माणसाकडे एवढीच जबाबदारी नाही, तर प्रापंचिक माणसाकडे स्वामींनी आणि आपल्या ब्रह्मविद्याशास्त्राने एक दुसरी जबाबदारी दिलेली आहे। हा सगळा जो दैवरहाटीचा प्रपंच आहे आणि कर्मरहाटीचा प्रपंच आहे, आपण सगळेचे सगळे जे लोक आहोत प्रापंचिक लोक हे कर्मरहाटीच्या प्रपंचात आहोत। दैवरहाटीचाही एक प्रपंच असतो, जे बाबासारखी मंडळी जी आहेत अधिकरण मंडळी हा दैवरहाटीचा प्रपंच चालवत असतात। आता इथे पोथीपाठ झालं आणि त्या ज्ञानसत्रातून तुम्हाला जो लाभ होणार आहे, त्याचं जे गोमट लाभणार आहे ते तुमचं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। म्हणून प्रापंचिक माणसाकडे असणारी जी दुसरी गोष्ट आहे, जबाबदारी जी आहे, ते आपल्याला कर्मरहाटीत राहून दैवरहाटीचाही प्रपंच चालवण्याची जबाबदारी आहे। दैवरहाटीच्या लोकांकडे काही इस्टेट आहे, संपत्ती आहे, ते सगळं जे काही चालत असतं त्यांचं आपल्या कर्मरहाटीमध्ये असणारे तुमच्या माझ्यासारखे जे शेतकरी असतील, प्रापंचिक लोक असतील, त्यांच्या भरोशावरती हे सगळं चाललेलं असतं। आता तुम्ही बघा, मोठ्या विनम्र भावे बाबांच्या मार्गदर्शनात पंचावतार उपाराच्या अन्नदानाच्या संदर्भातला एक निर्हेतुक अशा प्रकारचा संकल्प तुम्ही सोडला, परमेश्वराच्या ठाई केले। हे जे काही आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अशा प्रकारच्या क्रियेनं एक गोमट एक अधिकार आपला अन्नदानाच्या माध्यमातून आपला निघत असतो, अत्यंत महत्त्वाचा आहे। अन्नदान हा जो भाग आहे ज्याच्यामध्ये आपण वाचतो की अन्नदानाला खूप महत्त्व आहे, खरंच आहे, परंतु अन्नदानही आपण डोळसपणे केलं पाहिजे। जिथं गरज आहे तिथं अधिक अन्नदानाची गरज असते, तिथं आपण डोळसपणे अन्नदान केलं पाहिजे। आपला पंथ आणि धर्म हे आपल्याला सांगतं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलं की ज्ञान काय आहे, जे जैसे असे तैसे जाणी जे ते, जे जसं आहे तसं तुमच्या प्रपंचाकडे तुम्ही पाहिलं पाहिजे, परमेश्वराकडे तुम्ही पाहिलं पाहिजे। ज्या काही आजूबाजूला तुमच्याकडे असणारे जे काही आपले 4 पदार्थ आहेत, 3 पदार्थाकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि त्या 3 पदार्थाकडे डोळसपणे पाहून जीव देवता आणि प्रपंच या 3 पदार्थाकडे डोळसपणे पाहून चौथा जो पदार्थ आहे परमेश्वराकडे आपण शरण गेलो पाहिजे, लीन झालो पाहिजे, असं स्वामींनी त्यावेळेस सांगितलं। आणि सगळ्या स्वामींच्या भोवती कोणता समुदाय होता? सगळे अशिक्षित होते,
बहुजन होते आणि दीनदलित होते, पददलित होते, मातंग समाजाचे, चांभार समाजाचे लोक स्वामींच्या सत्संगात होते, स्वामींच्या सन्निधानात होते आणि त्यांना स्वामींनी त्यावेळेस बहुमूल्य अशा प्रकारचं मार्गदर्शन स्वामींनी केलेलं आहे. भटोबास म्हणाले, आपण या क्रिया करतो, आज तुम्ही पंगत दिली सगळे गाव मिळून, या ज्या क्रिया करतो तेव्हा भटोबास म्हणाले, हे मार्गी केली क्रिया इथुलीही वाया न वचे. या मार्गात केलेली तुमची जी क्रिया असेल, अन्नदानाची असेल, सेवेची असेल, वेळ देण्याची असेल, आणखीन कुठली सेवा करण्याची असेल, तर ते कोणतीही क्रिया तुमची अजिबात वाया जात नाही. एका धर्माकारण होईल, एका भक्तिकारण होईल, एका वैराग्याकारण होईल, एका ज्ञानाकारण होईल. ज्ञानाचा अधिकार तुमचा निघेल, तुमचा भक्तीमध्ये तुम्ही अधिकाधिक लीन होत जाणार आणि या सगळ्या ज्ञान असेल, भक्ती असेल तर आपल्याला वैराग्याकडे जाणं अधिक सोपं जातं. तर असा प्रपंचिक माणसाला आपला प्रपंच सांभाळून आपल्याला पुढं जायचं असेल. म्हणजे आपल्याकडे समजा 100 रुपये असतील तर त्यातले एक 10 रुपये आपण काढून ठेवले पाहिजे धर्माच्या कारणासाठी. समजा 1 लाखाचं उत्पन्न असेल तर एक 2-4 हजार रुपये त्या माणसानं 2-1 हजार रुपये धर्माच्या कार्यासाठी वर्षाकाठी काढून ठेवले पाहिजे. हा धर्म जो आहे तो आपल्याला चालवायचा असतो आणि तो चालवत असताना प्रसंगी धर्मामध्ये आपल्याला सहाय्यभूत ज्या गोष्टी असतात त्या सहाय्यभूत गोष्टी आपल्याला पुरुषाहून असावे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी उभे राहून धर्माच्या कार्यासाठी खर्च कराव्या लागतात. आणि धर्म तेव्हाच तुमचं रक्षण करतो जेव्हा तुम्ही धर्माच्या मदतीसाठी धावून जाता. म्हणजे जर आपण धर्माच्या मदतीला गेलो नाही तर धर्म देखील तुमचं रक्षण करणार नाही. गीतेमध्ये आपल्या श्री गोपालकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या दृष्टीनं आपल्याला पाहत असताना धर्म आपण डोळसपणे केला पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये दिखाऊपणाचं मोठं स्तोम बांधलेलं आहे. तुम्हाला कदाचित हा विषय पटणार नाही, परंतु प्रचंड दिखाऊपणाचं स्तोम आपल्याही पंथामध्ये आलेला आहे, सगळीकडे आलेला आहे. त्या दिखाऊपणाच्या पलीकडे परमेश्वर आहे, त्या दिखाऊपणाच्या नंतर परमेश्वर आहे. हे माध्यम आहे. आपले चतुर्विध साधनं आपल्याकडे दिलेले आहेत. स्थान असेल, प्रसाद असेल, भिक्षुक असेल, वासनिक असेल, ही जी काही साधनं आहेत ही आपण चांगली जोपासली पाहिजे. परंतु दिखाऊपणासाठी अजिबात धर्म करायला नको. जितका माणूस दिखाऊपणासाठी धर्म करेल, मी काय धावून राहिलो, मी काय करून राहिलो आणि माझं योगदान आहे आणि मग त्याच्यामध्ये माझ्याशिवाय हे पूर्ण झालं नसतं, अशी वृत्ती जर बाळगत असाल तर ते निर्हेतुक क्रिया होत नाही. आणि त्या क्रियेचं जेवढं गोमटं आपल्याला लागायला पाहिजे तेवढं लागत नाही. प्रापंचिक माणसानं तटस्थ असलं पाहिजे, त्रयस्थ असलं पाहिजे. नाही मी केलं पण माझं योगदान काहीच नाही याच्यामध्ये. हे सगळं जे आहे मा देव देईल ते आपुले, हे सगळंही देवाचे. देमती असं स्वामी म्हणाले की देवा हे सगळं काय आहे, हे सगळं देवाचं आहे. आणि माझ्याकडून जे काही धर्माच्या कारणासाठी होत असेल ते मी म्हणून करत नाही आहे, तर देव माझ्याकडून ते करून घेतो आहे. त्याच्यामुळं देवावर उपकार केल्याची भावना आपल्या मनामध्ये कधीही निर्माण होता कामा नये. जिथं धर्मासाठी धावत असताना आपण उपकाराची भावना निर्माण होईल, तो दिवस समजून जायचा की तुमचा अहंकार प्रचंड वाढलेला आहे. कोणाला वाईट वाटत असेल तर मला माफ करा, पण मला असं वाटते की धर्माच्या कामासाठी धावत असताना गावागावामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे मंदिर आहेत आणि स्वामीनं आपल्याला सांगितलं आहे की तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी ती. आणि आज आपण पाहतोय अवतीभोवती प्रदूषणाचं वातावरण आहे. मंदिरावरून भांडणं चाललेली आहेत बाबा, मंदिरावरून भांडणं चाललेली आहे, त्याच्या ह्याच्यावरून चाललेली आहे. हे आपल्या ह्याच्यातली गोष्ट सांगतो मी, बाहेरच्याचा विचार नाही करायचा. पहिल्यांदा आपण आपली सुधारणा केली पाहिजे. इंग्लिशमध्ये एक फार सुंदर म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चांगल्या कामाची सुरुवात जर करायची असेल तर आपल्यापासून केली पाहिजे. ही क्रिया लसनापूरच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये माझी क्रिया निर्हेतुक झाली पाहिजे. ही मनोभूमिका केव्हा येईल? जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराला अगदी लीनतेने शरण जाऊ, अगदी निर्हेतुकतेने शरण जाऊ
तिथे कुठलाही हेतू आपण ठेवणार नाही, तेव्हा ही भूमिका आपल्या मनामध्ये येईल. आणि देवाचा लाभ केव्हा होईल, देव तुम्हाला केव्हा प्राप्त होईल? देव मिळवणं काही इतकं सोपं आहे का? देव मिळवणं जितकं कठीण आहे तेवढं देव मिळवणं सोपंही आहे. परंतु जीवाच्या भोवती असणारी जी काही अविद्या आहे, जे मन आहे, ते प्रचंड अशा प्रकारचे आहेत आणि ते आपल्याला ओळखावे लागतात. त्या दृष्टीनं स्वामींनी इथल्या जनमानसाला सांगितलं की तुम्ही तुमचा पहिल्यांदा व्यक्तिमत्वाचा विकास करा. स्वामींना हे अपेक्षित नव्हतं की त्यांना एकदम मोक्षाकडे घेऊन जायचं. स्वामींनी त्यांना इथल्या समाजामध्ये वागणं बोलणं कसं करायचं, उठणं बसणं कसं करायचं याचं ज्ञान दिलं, याचं नॉलेज दिलं. उठी बसीचं ज्ञान आपल्या परंपरेमध्ये आहे आजही. तर मार्गामध्ये आपल्या घरी जर साधू आला तर कसं उठ्या बसल्याचं त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याचं कसं आपण त्या पद्धतीनं त्याच्यासमोर आपण बसलो पाहिजे, या पद्धतीनं मार्गामध्ये आमच्या आजही संस्कार केले जातात. त्याला उठी बसीचं ज्ञान म्हणतात. प्रपंचातल्या लोकांना उठी बसीच्या ज्ञानाची अत्यंत गरज आहे, कारण की प्रपंचामधूनच वासनिक तयार होणार आहे. जो ज्याची वासना निकी तो वासनिक. वासनिक म्हणजे काय? कारण की याच्यामध्ये 4 प्रकार आहेत आमच्या प्रपंचामध्ये. मी मुद्दाम प्रपंचिक लोकांवरती बोलतो कारण की मी स्वतः प्रापंचिक आहे. कारण की हे सगळे साधू संत लोक आहेत, यांना सांगण्याचं मला काही आहे तसा अधिकार नाही, माझी ती पात्रताही नाही. मुद्दा असा आहे की आपण नामधारक असू, नामधारक असेल, त्याच्यानंतर त्याला बोध होत असेल, वेदवंत होत असेल, तो बोधवंत होत असेल, आणि त्याच्यानंतर तो वासनिक होत असेल. वासनिक म्हणजे तो आहे साध्या कपड्यातच, परंतु तो पोळलेला आहे. अनिष्ट सेवेत तो पोळला, म्हणजे त्याच्याकडे जर काही आलं, अनिष्ट जर काही सेवा घडली तर तो पोळतो, जरतो का अरे माझी हे चूक झाली, देवा असं व्हायला पाहिजे नव्हतं, माझ्याकडून एक मुंगी मेली, माझ्याकडून हा माकोडा मेला, माझ्या गाडीचं चाक त्या मुंगीवरून गेलं किंवा त्या किटकावरून गेलं, असा जो पोळणं आहे. किंवा ज्या ज्या प्रपंचातल्या भौतिक सुखाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून हा वासनिक दूर राहण्याचा प्रयत्न करतो. चांगलं वासनिक आपल्याला झालं पाहिजे, बनलो पाहिजे. चांगलं वासनिक जर बनायचं असेल तर आपल्याला आपली सुरुवात आतापासूनच करायला पाहिजे. स्वामी उत्तरापंथी गेले आणि निम्म्याला मार्ग साधाईसाच्या निमित्ताने स्थायिक झाला मार्ग, आणि तेव्हा अटल विजन करण्याकरिता भटोबास नागदेवाचार्य आमचे जात असत. तेव्हा एका गावात गेले. जाता जाता फिरता फिरता तर तिथं भटोबासांच्या शिष्या होत्या, त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्याकडे संपत्ती होती, नातू पंतू सगळं होतं, मुलगा, आणि त्या विधवा झालेल्या होत्या. तेव्हा त्या साकाईसाकडे आमचे भटोबास जातात आणि साकाईसाला भटोबास म्हणतात. आदर सत्कार केला जातो आमच्या भटोबासांचा, नागदेवाचार्यांचा. आणि मग सगळं काही जे काही भोजन वगैरे झाल्यावर भटोबास म्हणतात की साकाई तू विजना का न वचसी, तू आता हे सगळं तर झालं आहे, तुझं मुलं आहे, नातू आहे, पंतू आहे, आणि सीता नावाची नात होती त्या साकाईसाला, आणि गोलू नावाचा गोल्लू म्हणजे ज्याला आपण गोलू म्हणतो आज, गोलू नावाचा नातू होता. आणि ही साकाईसाला आमचे भटोबास म्हणतात की आता तू इकडे आली पाहिजे, प्रपंचात काय करताय. तेव्हा ती साकाईसा म्हणते, नाही भटो, जवळ मी गोल्लू ते खेळवी तव देव आठवी. मी घरीच प्रपंचातच देव आठवतो, नातवाला खेळता खेळताच मला देव घडते, देव आठवते. आणि भटोबास हसतात आणि म्हणतात, साकाई कवनाचा गोल्लोन कवनाची सीता नातू होती, तिची नातीन होती. कवनाचा गोल्लोन कवनाची सीती, तू आपली चिंती हो साकूबाई. तू आपलं चिंतन कर, आणि आपलं चिंतन करून या प्रपंचाच्या जोखळात तू कसं बाहेर पडशील याची तू चिंता कर. या गोल्लूचा जे काही सीता आहे तुझी नात किंवा मुलं आहे त्यांचं तर कर्मवशी जे काही होणार आहे ते होणारच आहे, परंतु आपलं जे काही कल्याण आहे, जीवाच्या उद्धरणाचं जे कल्याण आहे ते साधण्यासाठी तू खऱ्या अर्थाने इकडे आली पाहिजे. परंतु असे काही जीव असतात
आपल्यामध्ये अनेक साकाईसा बसलेल्या आहेत, असतातच. दीक्षा घ्या म्हणतात बाबा. बाबा बऱ्याच ठिकाणी म्हणतात ज्या वयस्कर बाया, दीक्षा घ्या दीक्षा घ्या. आता काय राहिलं बा तुमचं? पण नाही, मग नातीचं लग्न राहिलं, नातवाचं लग्न राहिलं, सगळ्या प्रपंचातल्या ज्या गोष्टी आहेत, मग हे उद्या मग ते उद्या. अरे स्वामीनं सांगितलं की आपण अधीन कवना ते करावे नाही, आपण कवना अधीन होवावे नाही. जीवे परमेश्वराधीन होवावे. जीवानं परमेश्वराच्या अधीन झालं पाहिजे. आणि आपलं काय चाललंय, आपण बायकोच्या अधीन असतो, तर बायको नवऱ्याच्या अधीन असते. तर मग मुलं बाळा झाल्यावर ते लेकराचा सगळं सांभाळ करावं लागते, त्याच्यात दिवस जातात. ते पोरं मोठं झाले का त्याच्या शिक्षणाचं लग्नाचा विषय येतो, ते झाल्यावरती म्हणते नाही आता डिलिव्हरी आल्या, पोरं नातू होऊ द्या, हे होऊ द्या, ते सगळं होते. आणि अख्खं आयुष्य 70-80 वर्षाचं हे इथं होते. मी असंच आमच्या गावात शिरसगावकडले एक काकू आहे, 85 वर्षाच्या आहे. 85 वर्षाच्या काकू आहे. त्याला मी सहज म्हटलं बाबा, म्हटलं आता तर दीक्षा घेऊन घे, हा सळला संभार तर दे म्हटलं देवाला. सळला संभारी द्यायची आपली इच्छा नाही आहे. आणि हे भाग्यवान जीव आहेत वैभव मुनीसारखे, बालपणात मार्गात आले. तुम्ही आम्ही पापी आहो, मुद्दा लक्षात घ्या. पापी आहो म्हणजे हे कोणाला म्हणतोय मी, जे तुम्ही माझे सारखे जे प्रपंचात लोक, आपला अधिकार नाही आहे तेवढा, मग अधिकार काढावा लागेल आपल्याला. आणि तो अशा बाबांसारख्यांच्या पोथीपानातून तो अधिकार निघत असतो. आणि त्या अधिकारातून आपल्याला मनस्वास्थ्य लाभत असते, कुटुंबातलंही होत असते. म्हणजे स्वामीनं म्हटलंय की आमच्याकडे काही तुम्हाला देण्याची, जे काही तुम्हाला दृष्टभर पाहिजे ते देण्याची काही क्षमता नाही का? तर तोच प्रश्न केलेला आहे की भटोबास प्रश्न करतात की हे जे काही तुमचे जे काही इथले बोधवंत आहे ते विषय व्यवहारापासूनही का उजळते? भटोबास प्रश्न करतात स्वामींना की तुमचे जे वेदवंत आहे, बोधवंत आहे तुम्ही म्हणतात स्वामी, पण हे विषय व्यवहार जो आहे प्रपंचातून का मोकळे होत नाही? त्यावरती स्वामींचं उत्तर फार सुंदर आहे, जे तुमच्या माझ्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. स्वामी म्हणतात जीव परमेश्वरी निल्लळ होती, म्हणजे जीवाला परमेश्वराचा लळा नाही आहे, निल्लळ आहे. जैसे तैसे विषय व्यवहारी निल्लळ नव्हे. की विषय व्यवहारासाठी जमीन घ्यायची आहे, शेती घ्यायची आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, बंगला अमरावतीत घ्यायचा आहे, इथं एक घर घ्यायचं आहे, तिथं एक घर घ्यायचं आहे, 4 व्हीलर असेल तर ते बदलायची आहे, नवी गाडी घ्यायची आहे, महागाची घ्यायची आहे. त्या सगळ्या ह्याच्यात त्याचा लळा लागलेला आहे, परमेश्वराकडे त्याचा लळा नाही, असं स्वामी म्हणतात. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं परमेश्वराच्याकडे आपला लळा लागण्यासाठीचा हा जो काळ असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. मनुष्य जीवामध्ये दोष आहेत, प्रचंड दोष आहेत, तुमच्या माझ्यातही दोष आहेत, परंतु त्या दोषाचं हळूहळू क्षालन करून ते आपल्या सवयी बदलून मनोभूमिकेमध्ये माझा परमेश्वर कसा येईल हे आपण पाहिलं पाहिजे. प्रापंचिक माणसाचं काम आहे तो. कारण की धर्मा धरू दीजे असं स्वामी म्हटलं आहे स्वामींनी. जर आपण धर्माला आधार दिला तर धर्म तुम्हाला आधार देतो, आणि जो धर्माच्या मदतीला जातो धर्म त्याच्या मदतीला धावून येतो. आणि त्याचं जे गोमट आहे, त्याचं जे समाधान आहे ते तुमच्याजवळ दरवर्षी 2 एकर वावर विकत घेतल्याने मिळणार नाही. काही लोक आपण पाहतोय की प्रचंड प्रपंचात गुंतलेले आहेत, आणि काही लोक असेही आहेत चांगले वासनिक आहेत का जे दोन्ही डगरीवर आहेत. थोडासा आपला 3-4 तास प्रपंचही सांभाळतात, पण बाकीच्या वेळ पोथीपानात देतात. वाङ्मय पंथू म्हटलेला आहे, म्हणजे हा वाङ्मय पंथ आहे, साहित्य पंथ आहे, नुसता पोथीपानाचा पंथ नाही आहे. त्याच्यामधून त्या साहित्यातून आलेलं जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे ते आपण घेतलेलं पाहिजे. सूत्रपाठाचं आपण वाचन केलं पाहिजे. सूत्रपाठाचं वाचन करून त्या सूत्राचा अन्वयार्थ काय, त्याचा अर्थ काय, ते सूत्र माझ्याशी लागतं का, आणि माझ्याशी लागत असेल तर ते मी किती प्रमाणात लागून घेतो. आज जर विचार केला तर स्वामींनी सांगितलेल्या सूत्रानुसार आपल्याला आचरण करणं कठीण आहे. कारण की प्रत्यक्ष आपल्या अवतीभोवती आपण पाहतो की प्रचंड प्रदूषणाचं वातावरण आहे.
भावाभावामध्ये भांडणं आहे, गावागावात भांडणं आहेत आणि त्या गावागावातले भांडणं, भावाभावातले भांडणं, हा जो काही लोभ आहे, मत्सर आहे, षडरिपू आहे, ते कमी करण्याचं काम या पोथीपानातून होतं, ब्रह्मविद्याशास्त्राच्या श्रवणातून होतं. गुरुमुखातून ज्ञान श्रवण केल्यानं सविजिता होय असं आपल्या शास्त्रामध्ये आलेलं आहे. तेव्हा आपण पाहिलं पाहिजे की आपल्या 24 तासातला निदान 2-3 तास वेळ देवाच्या कामासाठी दिला पाहिजे. त्या 3 तासातलं आपण काही सूत्रपाठ वाचला पाहिजे, काही थोडंसं पारायण करता येईल तर ते पारायण केलं पाहिजे. आणि ते नुसतं वाचून सोडून देण्यासाठी नाही, तर माझ्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार कसा करता येईल हे देखील आपण पाहिलं पाहिजे. नुसतंच आपण वाचलं, महात्मेनी प्रिय वक्ते व्हावे असं स्वामींचं वचन आहे, त्याचा सूत्रपाठाचा भोग करून राहिलो आपण, महात्मेनी प्रिय वक्ते व्हावे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात वागत असताना समोरच्या माणसासोबत आपण धुसमुसळेपणानं वागत असू, द्वेषानं वागत असू, तर तुम्ही त्या सूत्रपाठाचं पारायण करता, वाचन करता, त्याला काही अर्थ उरणार नाही. त्या सूत्रातलं निदान आपल्या आयुष्यामध्ये 2-4 सूत्र तर जगता आली पाहिजे. आणि त्याची सुरुवात प्रापंचिक माणसानं प्रपंचात राहून असतानाच केली पाहिजे. नाही तर मग जेव्हा आपण संन्यास्त वेशामध्ये जातो किंवा संन्यास घेतो तेव्हा देखील तिथे आपल्याला वाईट सवयी असतात. चुकीचं बोलत असेल तर मला माफ करावं, परंतु त्या ज्या गोष्टी आहेत हे परिवर्तनाचं शास्त्र आहे. ब्रह्मविद्याशास्त्र हे मानवी जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करणारं शास्त्र आहे. मोक्षप्राप्ती मिळेल तेव्हा मिळेल हा नंतरचा भाग आहे, परंतु जीवनात कसं वागायचं, बोलायचं, शेजाऱ्याशी कसं वागायचं, का धुऱ्यावरून भांडणं करायचे, या सगळ्या दृष्टीनं मार्गदर्शन करणारं हे आपलं ब्रह्मविद्याशास्त्र आहे. आणि या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तरं स्वामींनी दिलेली आहे. आमच्या गोविंद प्रभू बाबांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणातून दिलेली आहे. तेल्याच्या घरी गेले, तेल्याच्या पोराची तेल्याच्या ताटातली त्या भाकरी खाल्ली आणि ती ब्राह्मण असणारे आमचे श्री प्रभू बाबा आम्हाला वाईट टाकतील ब्राह्मण समाज इथला म्हणून ती तेली चिंताग्रस्त झाली आहे. आणि तेव्हा म्हणते की रावळो रावळो ही तेलियाची भाकरी. तेव्हा आमचे सर्वज्ञ श्री प्रभू बाबा म्हणतात, आहो मेली जाय जाय म्हणे, हे तेलियाची भाकरी नव्हे म्हणे, हे लाकाची भाकरी. म्हणजे भाकरीला जात नसते, काही सांगू नको. आपण आज जातीच्या व्यवस्थेमध्ये प्रचंड गुरफटलेलो, जातीपातीच्या व्यवस्थेमध्ये प्रचंड गुरफटलेलो आणि या जातीनं प्रचंड अशा प्रकारचं नुकसान केलं. पण महानुभाव पंथ हे आपल्या प्रत्येकाला भूषण असला पाहिजे की आपण जातपात पाळत नाही. अच्युत गोत्री आहे, आपण सगळे कसे आहेत, अच्युत गोत्री आहे. तुम्ही आम्ही रक्ताचे नातेवाईक नसू दे, रक्ताचेच नातेवाईक असलं पाहिजे अशातला भाग नाही आहे. तुमचं आमचं जे स्वामींनी जे एक संधान बांधून दिलेलं आहे ते अच्युत गोत्रीयाचं आहे. असा अच्युत गोत्रीय की जो कधी च्यूत होत नाही, त्या परमेश्वरी ज्ञानापासून परमेश्वरी शिखराच्या त्या शिखरावरून कधीही जो खाली घसरत नाही, असा तो महानुभाव आहे. आणि जे हे सूत्र पाळत नसेल आणि ज्या पद्धतीनं त्याच्याकडून समाजामध्ये वावरणं होत नसेल तर तो महानुभाव नाही आहे. मुद्दा लक्षात घ्या, मी काही गोष्टी स्पष्ट बोलतो, परंतु या सगळ्या दृष्टीनं जातीपातीचा विचार न करता अरे तो माझ्या देवाचा आहे, तो देवाचा आहे, तो माझा आहे. रक्ताचा का नसेना, रक्ताच्या नातेवाईकात भांडणं झालेली आपण पाहतो, एकामेकावरती वार करायला उठलेले भाऊबंद आपण पाहतो. परंतु आमच्या पंथानं, आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी, गोविंद प्रभूंनी जो काही आमच्या पंचावतारांनी जो आदर किंवा आदर्श आपल्या या समाज व्यवस्थेसमोर उभा केला आहे तो प्रेमाचा आदर्श उभा केलेला आहे. सलोख्यानं जीवनमान कसं आपण व्यवस्थित गेलं पाहिजे त्याचा आदर्श दिलेला आहे. आणि जो शांततेनं जगतो, जो स्वामींच्या तत्त्वज्ञानानं जगतो, त्या पद्धतीनं जगत असताना आपल्या असं लक्षात येईल की खऱ्या अर्थानं आपल्याला जो काही मोक्षप्राप्तीकडे जायचा आहे त्याची सुरुवात आपल्याला प्रपंचात, इथल्या प्रपंचात असतानाच आपल्याला त्यातला अर्धा आनंद घेता येतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम, परत जन्म घेऊ, परत येऊ, परत मरू, हे सगळं जे आपल्याला टाळायचं असेल
तर आपल्याला या प्रपंचाच्या देवानं काय केलं आहे, प्रपंचाची व्यवस्था लावून दिलेली आहे. प्रपंच हा काय आहे, प्रपंच हा वाईट नाही आहे, प्रपंच हा जीवाला स्वच्छ करण्याचा एक माध्यम आहे. प्रपंचाशिवाय जीवाचं आत्मोद्धरण होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर ना बाबाजी? त्याच्यामुळं प्रपंच जो आहे त्या प्रपंचात राहून आपल्याला आपलं निरमा पावडर आहे, वॉशिंग पावडर निरमा, प्रपंचातूनच आपण आपली स्वच्छता करून घेतली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आपण उद्धरणाकडे जाण्याचं जे काम आहे ते प्रपंचातल्याच लोकांनी चांगल्या वासनिक दशेत जाऊन वासनिकाचा संन्यस्त होणं आणि त्या पद्धतीनं जो स्वामींनी आपल्याला अहिंसेचा सत्याचा जो मार्ग सांगितलेला आहे, आपले जे गुरुमुखे जे सबिजता येते तो जो आम्हाला मार्ग सांगितलेला आहे, त्याचं जे गोमट आहे ते गोमट आपल्याला दृष्टपर लाभासाठी नाही पाहिजे आहे. भटोबासांनी प्रश्न विचारला की हे शास्त्र कोणी दृष्टाकाराने अभ्यासी, कोणी अदृष्टाकाराने अभ्यासी, तर याची काही फळ होय. म्हणजे काही लोक मला मुलगा झाला पाहिजे, मुलगी झाली पाहिजे, माझं 2 एकर शेत झालं पाहिजे, माझं अमुक झालं पाहिजे, माझी इमारत झाली पाहिजे, याच्यासाठी वेळा ठेवतात. नोकरी लागली पाहिजे त्याच्यासाठी वेळा ठेवतात, बिमारी गेली पाहिजे त्याच्यासाठी वेळा ठेवतात. ठेवा, हरकत नाही. दुःख देवाजवळ सांगितलं पाहिजे, पण प्रत्येक वेळीच तेच ते आपण सांगतो. काय मागतो की देवा हे माझं काम संकल्प सिद्धीत जाऊ द्या. बाबांना फोनवरूनच सांगतात काही लोक, बाबा तिथे जाळीच्या देवाला वृद्धपूरला आमचा वेळा ठेवून द्या. देव काही तुमच्या त्या 20 रुपयाच्या वेळाचा भुकेला आहे? अहो, भाव तैसा देव, तुमचा जसा भाव असत तसा देव भेटत तुम्हाला. आपला भावच चांगला नाही तर देव कसा भेटत तुम्हाला? आणि स्वामीनं सांगितलंय की कोणी दृष्टाकाराने अभ्यासी, कोणी अदृष्टाकाराने त्याशी काही फळ आहे. तेव्हा स्वामींनी उत्तर दिलेलं आहे त्याच्यावरती की दृष्टे अदृष्टोनं साधे. म्हणजे तुम्ही दृष्टपर जर करत असाल, भौतिक साधनं मला मिळाली पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे, तर तुम्हाला ते जे काही आहे अदृष्टपर परमेश्वर मिळणार नाही. तुम्हाला गाडी मिळेल, बंगला मिळेल, तुमची शेत जमीन मिळेल, सगळं मिळेल, सगळं सुख मिळेल प्रपंचातलं, परंतु परमेश्वर तुम्हाला होणार नाही. म्हणून देवानं सांगितलं की तुम्ही जे अमोचक आहे त्याच्याकडे जाऊ नका, ज्याच्यापासून मुक्ती तुम्हाला मिळणार नाही त्याच्याकडे जाऊ नका. आणि खऱ्या अर्थानं जे काही चैतन्यपर परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर तुम्ही अदृष्टपराची आस आपण धरली पाहिजे. प्रत्येकामध्ये तुमच्या माझ्या सगळ्यांमध्ये दोष आहे. त्या दोषाकडे आपल्याला थोडं पाहता आलं पाहिजे. आरसा जसा आपल्याला आपला चेहरा दाखवते आणि मग आपण कंगवा बरोबर मारतो, पावडर लावतो, तसाच आपल्या अंतःकरणाचा जो आरसा आहे, जो आत्मा आहे, तो स्वच्छ करण्याचं माध्यम म्हणजे हा प्रपंच आहे. हा प्रपंच दुसरं तिसरं काही नसून, वाईट नसून उत्तम आहे, तो चांगला आहे. तो या अर्थानं चांगला आहे की त्याच्यामधली जी स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे मोक्षाकडे जाण्याची, प्रपंच हा आरसा आहे. आणि जीवाचा विषयी असणारा जो काही भाग आहे त्या जीवाला स्वच्छ करण्यासाठीचा एक संकल्प करण्याचं काम या सगळ्या पोथ्यांच्या माध्यमातून होत असते. धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान, परमेश्वराचं अवस्थान असते. परमेश्वर तिथे येत असतात. तुम्ही काय श्रवण करतात? परमेश्वराची कृपादृष्टी या पंचावताराच्या निमित्ताने, या श्रवणाच्या निमित्ताने तुमच्यावरती येत असते. आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्याला गोमटे होत असते. मी काही स्पष्ट बोललो असेल, काही कोणाला चुकून लागलं असेल तर मला ते माफ करावं. म्हणून बराच वेळ झालेला आहे, बाबांना बोलायचं आहे आणि कार्यक्रमही लांबलेला आहे, तेव्हा मी आपला अधिक वेळ न घेता या आपल्या श्रीकृष्ण मंदिराच्या अशा पद्धतीनं या आपल्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये बाबांच्या मार्गदर्शनात बाबांची पोथी वेळ भेटला की मी आमच्या स्वावलंबी नगराच्या मंदिरात बाबांच्याच मार्गदर्शनात ते मंदिराचं व्यवस्थापन चालतं, तिथे जात असतो. पण फार काही कधी गावात असतो तर जातो. तर बाबांना तळमळ आहे की हे शास्त्र लोकांपर्यंत गेलं पाहिजे, भक्तगणांना ऐकलं पाहिजे आणि त्यांच्या प्रतीची आपल्या ब्रह्मविद्याशास्त्राप्रती असणारी त्यांची तळमळ आणि ते तुमच्यापर्यंत पोचवण्याची त्यांची धडपड हे स्तुत्य आहे. आणि बाबांचा लोभ माझ्यावरती आहेच.
आणि या गावामध्ये येण्याचा योग आला आणि मला व्याख्यानाच्या निमित्तानं तुमच्याशी काही तुटका मुटका संवाद साधता आला. मी माझे हे जे काही वाकपुष्प आहे हे कृष्णार्पण करतो आणि बाबांचे आणि वैभव मुनिदादा आणि लसनापूरवासियांचे आभार म्हणून थांबतो. दंडवत. धन्यवाद.